मी पण याच्या आधी खूप प्रशिक्षण घेतले आहे. मी पण घेतले. आमचे गटाचे लोक प्रशिक्षण होतच राहते. फाउंडेशन मधून पण घेतलं. आता तेव्हा आम्ही डिटर्जंट पावडरचं घेतलं होतं. त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी व्यवसाय चालू करा. ते त्यांनी शिकवलं होतं डिटर्जंट कसं बनवायचं, काय बनवायचं ते आम्ही केलं. त्यात प्रयत्न पण केला. पण कसं आता आपल्याला मिळालं नाही तर संयम राहत नाही. तो प्रॉब्लेम आमच्यामध्ये आला. आमचा संयम तुटला त्यावेळेस. तो विषय झाला आमच्या याच्यात. मग आम्ही त्यात खर्च म्हणजे गुंतवणूक केली. डिटर्जंटचं ते जे प्रोडक्ट बनवायचं होतं त्याचं साहित्य बोलवलं, ते बनवलं, त्याची पॅकेजिंग केली. आधी 50 किलो बोलवला, तो विकला. त्याच्यानंतर पुन्हा 1 क्विंटल बोलवला. त्याची पॅकेजिंगसाठी त्यांना परत कॉल करावा लागत होते, ताई आमची पॅकेजिंग कधी येईल. ते आले नाही. त्याच्यामुळे आमचा संयम तुटला. आम्ही म्हटलं तू पॅकेजिंग पाठवत नाही आहे, पाठवते की नाही पाठवत सांग तुम्ही. मग तिला म्हटलं आम्ही तुम्ही प्रशिक्षण देता, तुम्ही आम्हाला गुंतवून देता, मग तुम्ही आमच्यावर लक्ष देत नाही. तिलाच म्हटलं. मग असं आता इथे पुन्हा या प्रशिक्षण मध्ये आल्यावर पुन्हा तोच विषय आला की तुम्ही काहीतरी व्यवसाय करा. तुम्ही काही आता आम्हाला जे शिकवलं बाजार, मार्केटिंग, स्वतःचं उत्पादन म्हणजे जे नैसर्गिकरित्या जे आपल्याला प्राप्त होते त्याच्यातूनच तुम्ही उत्पादन करा. आता आम्ही जो डिटर्जंट केलं होतं त्याच्यात आमची गुंतवणूक होती. पण आता जे आपल्याला नैसर्गिक मिळत आहे त्यातूनच आपल्याला बनवायचं आहे. त्यात आपला खर्च नाही आहे. त्यामधून कमीत कमी खर्चात आपला प्रॉफिट मिळत आहे. तर ते आता आम्ही प्रयत्न करू का अजून आम्ही आता केल्यावर पुन्हा चालू करू. डिटर्जंट जे बंद पडलं होतं ते पुन्हा चालू करू. आणि जे अजून नैसर्गिक जे आम्ही आता आवडसुपारी सध्या तर आम्ही आता आवडसुपारी निवडली होती. पण अजून आम्ही काय करू शकतो त्यावर लक्ष देऊ आणि नक्की करू.